महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात बाजी कोण मारणार याची चर्चा आहे। लोकसभेतल्या जागा वाटपाच्या गोंधळातनं धडा घेत महायुती नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर आपली 100 जागांची यादी घोषित करण्याची दाट शक्यता आहे। महायुतीचं जागा वाटप पक्क नसलं तरी निवडून येण्याची 100% खात्री असलेल्या 100 जागा जाहीर केल्या जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तर या 100 जागांमध्ये प्रामुख्याने भाजपच्या 50 जागा, शिवसेनेच्या 25 जागा आणि राष्ट्रवादीच्या 25 जागांचा समावेश असल्याची माहिती मिळते। तर 50 जागा भाजप, 25 जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या 25 जागा, यामध्ये सर्वाधिक 34 जागा या मुंबईतल्या असतील। तर कोकणातल्या 15 जागांची सुद्धा पहिल्याच टप्प्यामध्ये घोषणा होण्याचा अंदाज आहे। यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास 20 जागा, विदर्भामधल्या 15च्या आसपास जागा, उत्तर महाराष्ट्रातल्या 8 आणि मराठवाड्यामधल्या सुद्धा 8 जागा या पहिल्याच जागा वाटपामध्ये 100 जणांच्या नावांमध्ये घोषित होऊ शकतात। आणि या सर्व 100 जागा या विद्यमान आमदारांच्या असतील अशी सुद्धा माहिती आहे। या उमेदवारांना प्रचारासाठी अधिकाधिक वेळ मिळावा या हेतूने या जागा लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न असेल। या महायुतीमधला एक महत्त्वाचा घटक पक्ष आणि तो सर्वात मोठा पक्ष आहे भाजपा। या पक्षाकडून मात्र निवडणुकांची तयारी अगदी जोरात सुरू आहे। पहिल्या 50 उमेदवारांची घोषणा लवकरात लवकर करावी आणि त्यांना निरोप द्यावेत, म्हणजे ते उमेदवार आपापल्या मतदारसंघामध्ये प्रचाराला सुरुवात करतील इतकी तयारी भाजपाने केलेली आहे। पण त्या तुलनेमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट या दोघांनाही आज आपल्या जागा नेमक्या किती असतील याचा पुरेसा अंदाज आलेला दिसत नाही। तर पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर होणाऱ्या 100 जागांमध्ये सर्वाधिक जागा या भाजपच्या असतील, ज्यामध्ये नागपूर दक्षिण मतदारसंघातनं देवेंद्र फडणवीस, शिर्डी मतदारसंघातनं राधाकृष्ण विखे, बल्लारपूरमधनं सुधीर मुनगंटीवार, कुलाबा मतदारसंघातनं राहुल नार्वेकर, जामनेरमधनं गिरीश महाजन, डोंबिवली पश्चिममधनं रवींद्र चव्हाण, नंदुरबारमधनं विजयकुमार गावित यांच्यासह तब्बल 50 मतदारसंघातल्या उमेदवारांची घोषणा पहिल्या टप्प्यातच केली जाईल अशी दाट शक्यता आहे। शिवसेना, भाजप, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि आमचे मित्रपक्ष यांच्यात सुसंवाद आहे। जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चा सुरू झाल्या आहेत आणि तातडीने काही दिवसातच जागा वाटप होईल अशा पद्धतीची मानसिकता आमच्या सगळ्या पक्षांची। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं मंत्र्यांसह एकूण 25 विद्यमान आमदारांची नावं पहिल्या यादीमध्ये असतील अशी शक्यता आहे। आंबेगावमधनं दिलीप वळसे पाटील, परळीमधनं धनंजय मुंडे, कागलमधनं हसन मुश्रीफ, श्रीवर्धनमधनं अदिती तटकरे, अमळनेरमधनं अनिल पाटील यांच्यासह 25 विद्यमान आमदारांची नावं पहिल्या यादीमध्ये झळकू शकतात। तर एकनाथ शिंदेंची शिवसेना आपल्या पहिल्या यादीमध्ये कोकण आणि मुंबई सोबतच ठाण्याच्या जागा सुद्धा जाहीर करण्याची शक्यता व्यक्त होते। शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडीमधनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जळगाव ग्रामीणमधनं गुलाबराव पाटील, मालेगाव बाह्यमधनं दादा भुसे, सावंतवाडीमधनं दीपक केसरकर, दिग्रस दारवा मतदारसंघातनं संजय राठोड, पाटण मतदारसंघातनं शंभूराज देसाई यांच्यासह 25 विद्यमान आमदारांचा पहिल्या यादीमध्ये नंबर लागू शकतो। लोकसभेला ज्या जागा वाटप झाल्या त्याला जो काल विलंब लागला, त्या विलंबामुळे अनेक उमेदवारांना प्रचार करायला योग्य वेळ मिळाला नाही। आता महायुतीने असं ठरवलं आहे की ज्या जागेमध्ये डिस्प्यूटच नाही त्या तातडीनं त्या घोषित करायच्या आणि त्या घोषित केल्यानंतर त्या ठिकाणचे उमेदवार हे आपल्या कामाला लागू शकतात। आणि बुधवारी रात्री जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक झाली। या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचं कळतंय। प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोनही पक्षाचे उमेदवार इच्छुक असल्यामुळे या बैठकीत त्याबद्दल तोडगा काढण्याचाही प्रयत्न झाला। शेवटी दोनही पक्षांकडून एकमेकांना सहकार्य करण्याबाबत एकमत झाल्याचं कळतंय। हे दोन्ही महायुतीमधले घटक पक्ष एकमेकांच्या जागांवर दावा करण्याची शक्यता आहे। आधीच्या निवडणुकांमध्ये 2019च्या जिथं शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली होती, अशा ठिकाणी अर्थातच कोणाची ताकद जास्त आहे, कोणाची कमी आहे याच्यावरून चर्चा रंगेल। शिवाय भाजप विरोधातही राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। पश्चिम महाराष्ट्रात हे प्रमाण आहे। तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी जागा वाटपावरनं खूप काथ्याकूट झाला।
त्यामुळे उमेदवार घोषित करण्यात झालेला गोंधळ आणि दिरंगाई याचा फटका महायुतीला बसल्याचं बोललं गेलं. या गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपनं पुढाकार घेऊन हा तोडगा काढल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर करण्याची ही आघाडी महायुतीला निवडणुकीत सुद्धा विजयी आघाडी मिळवून देते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि यानंतर पाहूया पुढची बातमी. संसदेमधलं एक जागा वाटप महाराष्ट्रातल्या राजकारणाला फोडणी देणारं ठरलंय. हे जागा वाटप आहे संसदेमधल्या कार्यालयांचं. या जागा वाटपानंतर राजकारणातले पक्के वैरी आता एकमेकांचे सख्खे शेजारी बनलेत. या जागा वाटपानंतर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना बाजूबाजूच्या कार्यालयामध्ये बसून राजकीय खलबतं करतील. महत्त्वाची गोष्ट अशी की हे वाटप होत असताना लोकसभा सचिवालयानं एकनाथ शिंदेंच्या कार्यालयाला शिवसेना शिंदे असं नाव दिल्यानं महाराष्ट्रामध्ये भुवया उंचावल्यात. तर विजय नेहमी सत्याचाच होतो असं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टिप्पणी केली आहे. पण ज्या चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजी यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि EDचा गैरवापर करून पक्ष आणि घरं फोडली, त्याचं उत्तर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने लोकसभेला दिलेलंच आहे. आणि सत्यमेव जयते, सत्याचाच विजय शेवटी होतो. आणि मला आमची तर लढाई कोर्टात चाललेलीच आहे. कितीही वेळ लागला तरी आम्ही लढू, कारण का हा अन्याय आमच्यावर एकदा झालाय तो दुसऱ्या कुणावर अदृश्य शक्ती करू नये याच्यासाठी आमची लढाई चालली. ते कार्यालय मिळण्यासाठी अपेक्षित असलेल्या खासदार संख्येच्या कोट्याची पूर्तता न केल्यानं किंवा न झाल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कार्यालय मिळालेलं नाहीये. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या कार्यालयावरती असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नामोल्लेखामुळे सुरुवातीला आश्चर्य व्यक्त झालं. पण लागलीच या नोटिफिकेशनमध्ये सुधारणा करून लोकसभा कार्यालयानं सचिवालयानं या दालनाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं केलंय. राष्ट्रवादीच्या नावात झालेला बदल शिवसेनेच्या नावात सुद्धा होणार का याबद्दल आम्ही एक्सपर्ट्सकडनं जाणून घेतलं. हो, आक्षेप नोंदवावाच लागेल, कारण जर लोकसभा सचिवालयाने ऑफिशियली तसं म्हणलंय तर जसं NCP शरदचंद्र पवारांनी लेखी आक्षेप नोंदवला आणि त्याच्यात बदल करण्यात आलेला आहे, तसंच एकनाथ शिंदेंना पण शिवसेनेच्या वतीने आक्षेप नोंदवावा लागेल लेखी ह्याच्यात, आणि मग त्याच्यात बदल होईलच. मला नाही वाटत हा काय मोठा विषय आहे. हा नजर चुकीने झालाय, पण असं व्हायला नाही पाहिजे, आणि ते पण लोकसभेकडून तरी नाही व्हायला पाहिजे. तर 2022 साली शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर संसदेतल्या कार्यालयावरती शिंदेंच्या शिवसेनेनं दावा ठोकलेला. राहुल शेवाळे गटनेते असताना त्यांनी या कार्यालयाचा ताबा घेतला. आता नवी लोकसभा अस्तित्वात आल्यावरती खासदारांच्या संख्येनुसार कार्यालयांचं वाटप झालंय. आता शिंदेंच्या शिवसेनेला 128 क्रमांकाचं तर ठाकरेंच्या शिवसेनेला 128A हे कार्यालय मिळालंय. त्यामुळे राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेली ही मंडळी आता संसदेमध्ये एकमेकांचे सख्खे शेजारी बनले. पक्षात फूट पडल्यावरती निवडणूक आयोगानं शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनाही त्यांचे मूळ पक्ष नाकारले. ओरिजिनल राष्ट्रवादी अजित पवारांची असल्याचं सांगितलं, तर ओरिजिनल शिवसेना एकनाथ शिंदेंची. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकालानंतर लोकसभा सचिवालयाकडनं दालनांचं वाटप होताना पक्षांच्या नावांचा उल्लेख कसा चुकला याबद्दलचं कुतूहल वाढलंय आणि चर्चाही रंगली आहे. आणि यानंतरची बातमी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन केलेल्या आरती संदर्भातली. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले आणि या दृश्यांनी देशासह राज्यातल्या राजकारणातही शक्यता, तर्कवितर्क आणि आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं. मराठमोळ्या कुटुंबात दिसणारं हे खरं तर अगदी सामान्य चित्र जे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. घरात गणपती बाप्पा विराजमान आहेत. ज्यांच्या घरात गणपतीची स्थापना झाली आहे ते दाम्पत्य घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतं. त्यानंतर पाहुण्यांच्या हातात आरतीचं ताट आहे. आरती करणाऱ्या पाहुण्यांच्या डोक्यावरती खास मराठमोळी गांधी टोपी आहे. पण या दृश्यामध्ये दिसणारे दोनही पाहुणे देशाच्या सर्वोच्च पदांवरती विराजमान असल्यानं या भेटीमुळे आणि आरतीमुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट सरन्यायाधीशांच्या घरी पोहोचल्यामुळे विरोधकांनी यावरनं टीकेची झोड उठवल्याचं चित्र पाहायला मिळालं. संजय राऊतांनी तर या भेटीमुळे देशवासियांच्या मनातील शंका घट्ट झाल्याचा आरोप केला. राऊतांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सुद्धा याबद्दलची प्रतिक्रिया नोंदवली. हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले, तरीही निर्णय आणि निकाल होत नाही. ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले. त्याच्यामुळे ह्याच्यामागे काही वेगळं काय घडतंय का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का, या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या, पक्क्या झाल्या. मलाही थोडासा आश्चर्य वाटलं, पण माझा विश्वास आहे, माझा कोर्टावर विश्वास आहे आणि या देशाचे सरन्यायाधीश हे अर्थातच त्यांनी विचार करूनच हे काही केलं असेल. पण माझा आजही सरकारवर विश्वास नाही या, पण माझा कोर्टावर आजही विश्वास आहे. जो जाना मरत जो जो वांछिल ते लावू. यांना काय हवं ते त्यांना, त्यांना काय हवं ते त्यांना. पण हा गणपती धारण एक याचं वेगळा महत्त्व आहे गणपती बाप्पांचं. आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलंय देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटनं. फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, देशाचे माननीय सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे काल माननीय पंतप्रधानांनी गणेशाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केलं. सरन्यायाधीश महाराष्ट्रातल्या, दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात. पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की जणू आभाळ कोसळलं. फरक फक्त इतकाच आहे की आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहायचे. पण गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले तर इतका गहजब का? हिंदुत्वाला विरोध करता करता आता गणपती आणि गौरी महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना विचारलाय. आणि हा प्रश्न उपस्थित करतानाच फडणवीसांनी 18 सप्टेंबर 2009 सालचा एक फोटो सुद्धा सोबत जोडला, ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या घरी तत्कालीन सरन्यायाधीश उपस्थित असल्याचं दिसतंय. आणि याच मुद्द्यावरनं भाजपसह शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा विरोधकांवरती पलटवार केला. मराठी माणसाच्या दृष्टीने या भारताच्या सरन्यायाधीशपदी मराठी माणसाची नियुक्ती होते ही गौरवाची गोष्ट आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. परंतु अशा व्यक्तीवरती नरेंद्रजी मोदी गणेशाचं दर्शन घ्यायला त्यांच्या घरी गेले म्हणून टीका करणं हा मराठी माणसाचा अपमान आहे, मराठी अस्मितेचा अपमान आहे. सरन्यायाधीश असतील किंवा अन्य कुठल्या 10 ठिकाणी आरती करायला कोणता राजकीय व्यक्ती जर का जात असेल किंवा पदाधिकारी जात असेल, अधिकारी जात असेल, तर याच्यात काही वावगं समजण्याचं कारण नाही आहे. आणि सरन्यायाधीशांच्या दृष्टिकोनातून आणि पंतप्रधानांच्याही दृष्टिकोनातून ह्या निकालाच्या बाबतीमध्ये असा काही हेतू कुठला राहू शकत नाही, कारण तो फार छोटा विषय त्यांच्या दृष्टिकोनातून आहे. तर राज्यातल्या विरोधकांनी या भेटीनंतर थेटपणे सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेल्या प्रकरणात न्याय मिळण्याबाबतच शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे. यातली काही प्रकरणं राज्याशी सुद्धा निगडित आहेत, संबंधित आहेत. 2022 सालापासून प्रलंबित असलेलं शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीचं प्रकरण, तर 2023 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं अपात्रता प्रकरण सुद्धा सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी होणं सुद्धा बाकी आहे. ही सगळी प्रकरणं सरन्यायाधीशांच्या सहभाग असलेल्या बेंचसमोरच पेंडिंग आहेत. स्वायत्त असलेल्या देशाच्या न्यायव्यवस्थेच्या प्रमुखानं पंतप्रधानांची भेट घेण्याबाबत प्रोटोकॉल काय सांगतात हे आम्ही घटनातज्ञांकडनं जाणून घेतलं. आता चुकीच्या वागण्यामुळे आपण संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे, याची जाणीव चीफ जस्टिस ऑफ इंडियानी ठेवणं माझ्या मते आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टानेच 25 वर्षापूर्वी एक ठराव केलेला आहे की प्रसिद्धीपासनं जजेसनी दूर राहावं, त्यांनी लोकांमध्ये मिसळू नये, हे ठराव झालेले आहेत पूर्वी, परंतु याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आता त्यांनी बोलवलं असेल तर मोठीच चूक केली त्यांनी. आणि जर का पंतप्रधान आपणून गेले असतील तर मला असं वाटतं की चीफ जस्टिस ऑफ इंडियाला एवढं धारिष्ट पाहिजे
की मी ज्या पदावर आहे तिथे तुम्ही मला भेटायला येणं योग्य नाही, हे सांगण्याची हिंमत त्यांनी दाखवायला पाहिजे होती. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधानांनी गणपती दर्शनाला जाण्याची ही पहिलीच वेळ असावी असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात. अशी भेट प्रोटोकॉलमध्ये बसते का याबद्दल एक्सपर्ट्सचीही जोरदार चर्चा सुरू आहे. एकंदरीतच हा सगळा वाद लवकर थांबणार नसल्याचं मत व्यक्त होत आहे. आणि यापुढची बातमी घराघरातल्या वयोवृद्ध व्यक्तींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आयुष्मान योजनेसंदर्भातली. तर कोणत्याही घरात अचानक उद्भवलेल्या आजारपणाचा सामना करताना होणारा खर्च नेहमीच चिंतेची बाब असते. औषधं, ऑपरेशन, हॉस्पिटलायझेशन यामध्ये लाखो रुपये खर्च होतात. पण आजारपणातल्या खर्चाचं गणित जुळवायचं कसं याची चिंता आता थोडी कमी होणार आहे. मोदी सरकारनं आयुष्मान योजनेमध्ये 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सरसकट समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय. आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी आता पूर्वीची आर्थिक निकषांची अट सुद्धा सरकारनं शिथिल केली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीयातले नागरिक सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरतील. कई फैमिलीज ऐसी हैं जो ऑलरेडी कवर्ड हैं जिसमें सीनियर सिटीजन. ऐसी फैमिलीज में एडिशनल कवरेज, टॉप अप कवरेज 5 लाख रुपए पर एनम का रहेगा. मान लीजिए कोई एक गरीब परिवार है किसी ग्रामीण क्षेत्र में या शहरी क्षेत्र में जिसका ऑलरेडी आयुष्मान योजना के अंडर कवरेज है. उसमें अगर सीनियर सिटीजन्स हैं तो उसमें एडिशनल कवरेज ये रहेगा, टॉपअप कवरेज रहेगा 5 लाख रुपीस का, जो कि केवल सीनियर सिटीजन्स के लिए रहेगा. और जो फैमिलीज कवर्ड नहीं है, मान लो कोई एक मिडिल क्लास, अपर मिडिल क्लास फैमिली है, वो आयुष्मान में कैटेगरी में नहीं आते थे, उसमें भी 70 प्लस से ज़्यादा के जो सीनियर सिटीजन्स हैं उनके लिए एक नया कवर जो कि 5 लाख रुपीस का रहेगा, 5 लाख रुपीस पर ईयर. तर आयुष्मान योजना नेमकी काय आहे आणि नव्या बदलांनुसार फायदा कसा होईल ते आपण जाणून घेऊया. ही योजना काय? तर भारत सरकारनं 2018 साली आयुष्मान भारत योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत देशभरातल्या गरीब कुटुंबांना सरकारी आणि खासगी रुग्णालयात वर्षभरात 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. आजवर देशभरातल्या 34 कोटी 70 लाख लोकांकडे आयुष्मान भारत योजनेचं कार्ड आहे. तर जवळपास 7 कोटी 37 लाख आजारी व्यक्तींच्या 1 लाख कोटींच्या उपचार खर्चाला सरकारनं मंजुरी दिली आहे. नवीन बदलांनुसार आता आयुष्मान योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी कोणत्याही कुटुंबाला सदस्य संख्येचं बंधन नसेल. ते एखाद्या कुटुंबाला मिळणाऱ्या 5 लाखांच्या विमा कवचासोबतच आता घरातील 70 वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्तींसाठी स्वतंत्र 5 लाखांचं कव्हरेज असणार आहे. तर आजारपणामध्ये उपचारांसाठी 5 लाखांची मदत मिळवून देणाऱ्या आयुष्मान कार्डासाठी अप्लाय कसं करायचं, हे कार्ड तुम्हाला कसं मिळेल, तर हे कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठीची वेबसाईट आहे pmjy.gov.in किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही आयुष्मान भारत ॲप डाउनलोड करून सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. आयुष्मान भारतचं कार्ड मिळवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि निवासी दाखला असायला हवाय. या संपूर्ण प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक सुद्धा रजिस्टर्ड करावा लागेल. तुमच्याकडे असलेल्या खासगी वैद्यकीय विम्यासोबत तुम्ही आता आयुष्मान कार्डचा सुद्धा वापर करू शकाल, तोही फायदा घेऊ शकाल. तुमच्या घरामध्ये 70 वर्ष वय असलेल्या एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील, अधिक व्यक्ती असतील तरी प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला या योजनेचा फायदा होणार आहे. तर या नवीन बदलांमुळे आता देशभरातील 70 वर्षांवरील जवळपास 6 कोटी ज्येष्ठ नागरिक आयुष्मान भारत योजनेसाठी नव्यानं पात्र झालेत. तर सरकारने यासाठी 3,437 कोटींची विशेष तरतूद केली आहे. अधिकाधिक जनतेला फायदा होण्याच्या दृष्टीनं विस्तार केलेल्या आरोग्य योजनेचं देशभरातनं स्वागत होत आहे. आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची. थोड्याच वेळात आपण परत भेटणार आहोत.